नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे पैशाचं बोला. आणि आपण या चॅनलवरती गुंतवणुकीबद्दल किंवा पैशाच्या काही समस्या असतात किंवा पैसा कसा आपण वाढवला पाहिजे या बाबतीत बोलणार आहोत, आणि तेही आपल्या माय मराठीमधून. तर तुम्ही नक्कीच आपले हे व्हिडिओ पहा. आजकाल गावाकडची मुलं इंटरनेट वापरतात, अँड्रॉइड फोन वापरतात, डिजिटली पेमेंट करतात फोन पे किंवा गुगल पे थ्रू. तर मग गुंतवणूक का करू शकत नाही? जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्हाला जास्त फायदा होईल. हा व्हिडिओ मधला पहिला मुद्दा आपला असा आहे की गुंतवणूक म्हणजे काय. तर गुंतवणूक म्हणजे मित्रांनो, आपण जे पैसे कमवले त्या पैशाला कामाला लावणं, म्हणजेच त्या पैशापासून पैसा कमवणं. जसं की आपण बघतो शेतीमध्ये आपण खत टाकतो, ते खत कशासाठी टाकतो मित्रांनो, तर अजून जास्त उत्पन्न मिळण्यासाठी. त्याच प्रकारे गुंतवणुकीमधून अजून एक्स्ट्रा पैसे कमवण्यासाठी किंवा अजून जास्त पैसे कमवण्यासाठी आपण गुंतवणूक करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आपला असा आहे मित्रांनो की बचत आणि गुंतवणूक यामध्ये फरक काय. तर बचत म्हणजे आपण जे पैसे खर्च करतो, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 10 रुपये आहे, ते 10 रुपये मधले आपण 8 रुपये खर्च केले आणि 2 रुपये शिल्लक राहिले, ती झाली बचत. आणि गुंतवणूक म्हणजे काय, तर गुंतवणूक म्हणजे आपण जर 10 रुपये कमवतोय आणि त्यातले 8 रुपये खर्च केले आणि ते 2 रुपये आपण कुठेतरी गुंतवले की त्या 2 रुपयामधून आपल्याला थोडाफार पैसा मिळावा, याला बोलतो गुंतवणूक. आता याची गुंतवणुकीची सुरुवात आपण कुठून करायची. तर जर तुम्ही गुंतवणुकीमध्ये नवीन असाल तर सोप्यातल्या सोप्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक करा. आणि माझं तर असं म्हणणं आहे की कमीत कमी रकमेपासून करा. अगदी तुम्ही 500 रुपयापासून सुद्धा गुंतवणूक चालू करू शकता. आणि जिथे रिस्क कमी आहे अशा गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला चालू करा. म्हणजेच की आरडी, ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट बोलतो, किंवा म्युच्युअल फंड किंवा पोस्ट ऑफिसच्या बऱ्याचशा स्कीम, याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. आता गुंतवणुकीबाबत बऱ्याचशा लोकांचे मोठमोठे गैरसमज असतात, की गैरसमज असा असतो की गुंतवणूक हे श्रीमंत लोकांचं फॅड आहे किंवा श्रीमंत लोकच गुंतवणूक करू शकतात. तर हे अगदी चुकीचं आहे मित्रांनो. जर तुम्ही छोट्याशा रकमेपासून दीर्घ काळापर्यंत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्याकडे सुद्धा मोठा पैसा उभा राहू शकतो. जसं की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. जर तुम्हाला मोठं तळ साचवायचं असेल तर तुम्हाला एका थेंबापासून सुरुवात करावी लागेल. गुंतवणुकीमध्ये 2 गुण किंवा दोन फॅक्टर खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे कन्सिस्टन्सी, म्हणजे तुम्ही किती नियमितपणे गुंतवणूक करताय, आणि दुसरा आहे पेशन्स, म्हणजे तुमच्याकडे सहनशक्ती किती आहे, की तुम्ही किती वेळापर्यंत होल्ड करू शकता स्वतः. तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या पैशाचं बोला या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे मित्र किंवा फ्रेंड सर्कल ज्यांना अजून गुंतवणुकीबाबत काहीच नॉलेज नाहीये किंवा त्यांनी अजून सुरुवात केलेली नाहीये, अशा लोकांना नक्कीच आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय असतं किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशा प्रकारे केली जाते या बाबतीत आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. हा जर आपला पहिला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.